नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। जवळपास 91,65,956 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, अनेक जणांच्या मनात सध्या एकच प्रश्न सुरू होता। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, मग आता पुन्हा 2000 रुपये कोणत्या योजनेतून मिळणार? तर याच प्रश्नाचं उत्तर आता आपल्या समोर आलेलं आहे। केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 23व्या हप्त्याचे 2000 रुपये यशस्वीपणे जमा झाले। आता त्याच आधारावर त्याच धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा आता 9वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अतिशय तीव्र गतीने अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। याचा अर्थ असा, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आणखी 2000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा होत असून याबद्दलची सविस्तर माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि सगळी माहिती जाणून घ्या। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आधीच जमा झाला। आता त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याकडे लागलेलं आहे। आता तुम्ही देखील या हप्त्याची नक्कीच प्रतीक्षा करत असाल तर पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। आता सर्वात मोठा मुद्दा तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नेमके कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या वेळेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचू शकते याबद्दलची अत्यंत डिटेल महत्त्वाची माहिती आपण पुढे क्रमाक्रमाने समजून घेणार आहोत। आता जर आपण एकदा मागे वळून बघितलं तर आपल्याला दिसते की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता। त्यानंतर अनेक शेतकरी असा अंदाज व्यक्त करत होते की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील त्याच दिवशी जमा होईल। आता यामध्ये तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही। सगळ्यात आधी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला। नमो शेतकरी योजनेचा निधी काही तांत्रिक कारणांमुळे त्याच दिवशी जमा होऊ शकला नाही, त्यामुळे अनेक लाभार्थी मोठ्या गोंधळात पडले। परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला लाभ भेटणार नाही। आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता वितरित करण्याचा मार्ग सुद्धा अधिक स्पष्ट होत असल्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, कारण पीएम किसान योजनेनंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली अतिशय वेगाने सुरू झालेल्या आहेत। पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा हप्ता नेमका कधी मिळणार, कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि कोणती कागदपत्र अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत आणि पैसे किती वेळेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात, या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर माहिती आपण पुढील भागात क्रमाक्रमाने पाहणार आहोत। आता या दरम्यान काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकाच दिवशी वितरित करण्यात येईल। त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 4000 रुपयांचा निधी जमा होईल अशी अपेक्षा अनेक शेतकरी व्यक्त करत होते। परंतु प्रत्यक्षात सगळ्यात आधी फक्त पीएम किसान योजनेचा निधी जमा झाला। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता स्वतंत्रपणे वितरित केला जाणार असून त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती कृषी विभागाकडून पुढे येत आहे। आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागातील सूत्रांकडून अत्यंत महत्त्वाचा संकेत मिळाला। त्यानुसार कृषी दिनाच्या निमित्ताने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्रात दरवर्षी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी शेतकरी आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो। आता याच राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याचं वितरण करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, आता सर्वांचंच लक्ष कृषी दिनाकडे लागलेलं आहे, कारण उपलब्ध माहितीनुसार याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी चर्चा वेगाने पुढे आली। आता अनेक शेतकरी मित्रांच्या मनात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तयार झाला असेल। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कृषी दिनाच्या दिवशी वितरित होणार ही माहिती समजली, पण कृषी दिन नेमका कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो,
महाराष्ट्रात कृषी दिन दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यामुळे सध्या जी माहिती पुढे येत आहे त्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं म्हणजे 2,000 रुपयाचं वितरण याच दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र शेतकरी या हप्त्याची अतिशय आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे 1 जुलै ही तारीख अनेकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. पुढील अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाला गती मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणून पुन्हा एकदा थोडक्यात सांगायचं झाल्यास कृषी दिन म्हणजे 1 जुलै आणि याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता वितरित होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरेल. 1 जुलै रोजी हप्ता वितरित होण्याची शक्यता असली तरी सुद्धा प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होईलच असा निष्कर्ष जर तुम्ही काढत असाल तर तो काढू नका. कारण शासनाने काही पात्रता अटी आणि तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुद्धा निश्चित केलेली आहे. म्हणून कोणत्या लाभार्थ्यांना सगळ्यात आधी निधी मिळेल, कोणत्या अर्जांची तपासणी पूर्ण झाली, कोणत्या खात्यांमध्ये रक्कम जमा होईल आणि कोणत्या लाभार्थ्यांना काही कारणांमुळे प्रतीक्षा करावी लागू शकते ही माहिती समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया. अनेकांना प्रश्न पडतो की शासनाकडून निधी मंजूर झाला तरी रक्कम खात्यात जमा होण्यासाठी वेळ का लागतो? तर यामागे काही तांत्रिक प्रक्रिया असतात. कोणतीही योजना सुरू करताना संपूर्ण निधी एका खात्यातून थेट सर्व लाभार्थ्यांना पाठवता येत नाही. त्यासाठी शासनाकडून स्वतंत्र आर्थिक तरतूद आणि वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून निधी मंजूर केला जातो. नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा सामान्य प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग अशा स्वतंत्र गटानुसार निधीची विभागणी करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील आर्थिक कारवाई सुरू केली जाईल. जोपर्यंत कृषी विभाग आणि वित्त विभाग यांच्याशी संबंधित सर्व GR मध्ये निधी मंजूर करून वाटपासाठी उपलब्ध करत नाही तोपर्यंत DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करता येत नाही. आता सध्या उपलब्ध माहितीनुसार या सर्व आर्थिक आणि तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट होत असल्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. आता शासनाची प्रक्रिया सुरू असताना शेतकरी म्हणून आपली जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची ठरते. कारण अनेक वेळा शासनाकडून निधी पाठवला जातो मात्र लाभार्थ्यांच्या काही त्रुटींमुळे, काही चुकांमुळे पैसे खात्यात जमा व्हायला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तुमच्या अर्जातील सर्व माहिती योग्य आहे का, बँक खातं तुमचं ऍक्टिव्ह आहे का, आवश्यक कागदपत्र पूर्ण आहेत का याची एकदा तुम्ही खात्री करून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आता सर्वात महत्त्वाची पात्रता तुम्ही समजून घ्या. सगळ्यात आधी तुमची eKYC पूर्ण असणं आवश्यक आहे. अनेक लाभार्थ्यांचे हप्ते केवळ eKYC अपूर्ण असल्यामुळे अडकलेले दिसून येतात. त्यानंतर तुमचं आधार कार्ड संबंधित बँक खात्याशी लिंक असणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण असेल तर DBTच्या माध्यमातून निधी थेट तुमच्या खात्यात कोणतीही तांत्रिक अडचण तयार न होता जमा होण्याची शक्यता असते. याशिवाय शासनाने निश्चित केलेल्या सर्व पात्रता, सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार. त्यामुळे तुमची माहिती आणि तुमची कागदपत्रे अचूक असल्याची खात्री तुम्ही एकदा करून घ्या. आता कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो हे सुद्धा तुम्ही थोडक्यात समजून घ्या. कारण अनेक शेतकरी मित्र या पात्रतेबद्दल सतत एकच प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक ऐका. सगळ्यात आधी ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात नियमितपणे PM किसान योजनेचा हप्ता जमा होत असेल, ज्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली असेल, तसेच ज्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत यशस्वीपणे जोडलेले असेल आणि शासनाने निश्चित केलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण होत असतील, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता जास्त राहते. मात्र काही लाभार्थ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता उदाहरण म्हणजे eKYC अपूर्ण असेल, बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडलेलं नसेल, लिंक नसेल किंवा शासनाच्या पात्रता नियमांमध्ये नाव बसत नसेल, नावामध्ये स्पेलिंगची मिस्टेक असेल, अशा परिस्थितीत हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो किंवा तुमचा लाभ हा प्रलंबित राहू शकतो. म्हणूनच आता कोणती 2 तातडीची महत्त्वाची कामं पूर्ण करणं आवश्यक ठरेल हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. कारण ही प्रक्रिया पूर्ण असेल तर निधी खात्यात जमा होण्याची शक्यता जास्त राहते. आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC पूर्ण करणं. अजूनही ज्यांनी eKYC
पूर्ण केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करून घ्यावी, कारण तपासणीची प्रक्रिया पूर्ण नसल्यास 2,000 रुपयांचा तुमचा हप्ता अडकू शकतो. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे बँक आणि आधार कार्ड एकमेकांसोबत जोडलेलं आहे का हे तुम्ही तपासून घ्या. जर दोन्ही माहिती योग्य प्रकारे लिंक नसेल तर ती तातडीने पूर्ण करून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण डीबीटीच्या माध्यमातून निधी जमा करताना या प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. KYC पूर्ण असणं आणि आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणं, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण असल्यास हप्ता जमा होण्याची तुमची शक्यता वाढू शकते. म्हणून प्रत्येक लाभार्थ्याने स्वतःची माहिती एकदा नीट तपासून घ्यावी. नंतर कोणतीही अडचण तयार होऊ नये यासाठी आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. एकूण परिस्थिती पाहता नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी फार काळ तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता जी माहिती हातात आलेली आहे त्यानुसार कृषी दिनानिमित्त म्हणजेच 1 जुलै रोजी पुढच्या हप्त्याच्या वाटपाबद्दल अत्यंत वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्यामुळे या आर्थिक मदतीकडे अनेक शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहताना दिसतात. त्यामुळे शासनाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचं काम अतिशय तीव्र गतीने सुरू होईल. तर मित्रांनो, आजच्या माहितीमधून आपण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल समोर आलेलं अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहिली. पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्र तसेच लाभ मिळण्यासाठी पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया पूर्णपणे समजून घेतल्या. पुढील अधिकृत अपडेट समोर येताच त्याची माहिती देखील सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, कृषी दिन हा केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या निमित्ताने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. याच राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी निधी वाटपाची तारीख पुढे जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार आता कृषी दिनानिमित्त लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला समोर येणाऱ्या माहितीनुसार साधारणतः 1 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं 2,000 रुपयांचं वितरण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी अनावश्यक चिंता, काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्ही समजून घ्या. तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला का याची तुम्ही खात्री करून घ्या. जर अद्याप रक्कम तुम्हाला जमा झाली नसेल तर सगळ्यात आधी KYC आणि इतर आवश्यक माहिती तुम्ही तपासून घ्या, कारण अनेक लाभार्थ्यांचे पैसे केवळ अपूर्ण तपासणीमुळे अडकलेले दिसून येतात. तुम्हाला माहीतच असेल, PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असून आर्थिक मदत लवकरच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता साधारणपणे PM किसान योजनेचे पात्र लाभार्थीच नमो शेतकरी योजनेचे देखील लाभार्थी असतात. त्यामुळे तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा 22वा किंवा 23वा हप्ता नियमितपणे जमा झाला असेल आणि आवश्यक पात्रता तुम्ही जर पूर्ण केलेली असेल तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी देखील तुमची पात्रता असण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे तुमची KYC पूर्ण आहे का, आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांसोबत जोडलेलं आहे का, त्याच पद्धतीने सर्व माहिती तुम्ही अचूक भरलेली आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या. ही छोटीशी तपासणी पुढील निधी मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या माहितीत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आली. ती आपण सविस्तरपणे समजून सुद्धा घेतली. आता ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमचा अनुभव आणि तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या आणि शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा. जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.